तन्वीने आंघोळ आवरली, साधी आईने दिलेली साडी नेसली, साधा मेकअप केला, केसांची लांब सडक वेणी घातली. एकदा आरशात स्वतःला पाहून तिने आपल्या सौंदर्याची तारीफ केली. पण गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत अशा व्यक्तीच्या नावाचं कुंकू, जो व्यक्ती आपल्याला आवडतही नाही, त्याचे विचार डोक्यात आले आणि ती नाखुश झाली. त्यात आता त्याच्यासाठी नाश्ता बनवायचं म्हणजे मोठं संकट. आपण नाश्ता बनवला नाही तर आपला खडूस बाप इथे आपल्या सासरी येऊन आपल्या नवऱ्यासमोर आपल्याला चोप चोप चोपेल. इज्जतीचा नुसताच पंचनामा होईल. तिने हताश सुस्कारा सोडला आणि इच्छा नसतानाही खाली निघून गेली. ती किचन शोधतच किचनमध्ये आली. अपेक्षेप्रमाणे तो तिथेच होता. त्याच्याकडे पाहून ती कंजूस हसली. यावेळी तो काजू, बदाम, मनुका हे बारीक करत होता. शिरा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्याने किचन ओट्यावर काढून ठेवले होते, जसं की रवा, दूध, वेलची, साखर, तूप इत्यादी. बरं झालं तू आलीस, मी तुझीच वाट पाहत होतो. हे बघ, मी रवा भाजून घेतला आहे, आता पुढचं तू बनवायला घेऊ शकतेस. आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला. हो, पण मी हे केलं असतं. तुम्हाला एवढा दिखावा करायची गरज नव्हती, तन्वी म्हणाली. हा काही दिखावा नाहीये, मी तुला मदत करतोय, आदित्य म्हणाला. मला तुमच्या मदतीची गरज नाही. उगाच मला मदत कराल आणि बाबांचं क्रेडिट स्वतःला घ्याल. मला तोंडावर पाडायचा तुमचा विचार आहे का? तन्वी किचनजवळ येत म्हणाली. माझ्या बायकोला मी क्रेडिट मिळवून देईल. तिचं क्रेडिट मी स्वतःला कधीच घेणार नाही. बरं, तू वाद घालू नकोस. पटपट शिरा बनवायला घे. मला खूप भूक लागली आहे. नाश्ता वगैरे करून तुला आपला वाडाही दाखवायचा आहे. मला तुमचा हा भूतिया वाडा पाहण्यात काडीचा इंटरेस्ट नाही. तोही तुमच्यासारखा जुना मॉडेल आहे, तन्वी म्हणाली आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला. तो त्यानंतर गप्पच झाला. त्याने आधीच गोडाच्या शिऱ्याची तयारी करून ठेवली होती, त्यामुळे आता फक्त तिला कृती करून ते बनवायचे होते. तिने गॅसवर कढई ठेवली आणि पुढील कृतीस सुरुवात केली. ती मन लावून गोडाचा शिरा बनवत होती. तो फक्त तिला पाहत बसला होता. हाच तर त्याच्यासाठी मौल्यवान क्षण होता. तिने नेसलेली ती गुलाबी फिक्की साडी, तिच्या कंबरेपर्यंत असणारी तिची लांब सडक वेणी, हलका मेकअप करूनही ती खूप गोड दिसत होती. त्यात साडीतून दिसणारे तिचे पोट, तिची गोरी पाठ, कंबर हे सर्व पाहूनच त्याने आवंडा गिळला. आह! तिचा त्रासलेला आवाज त्याच्या कानावर पडला आणि क्षणात तो भानावर आला. ती वेदनेने विव्हळत होती. तन्वी, काय झालं? तिच्या चेहऱ्यावरील वेदना पाहून आदित्य काळजीत म्हणाला. ती आपला हात झटकत होती. त्याने तो हात आपल्या हातात घेतला. तिच्या हाताची काही बोटं लाल झाली होती. त्याला लगेचच समजले की तिचे हात भाजले आहे. त्याने लगेचच तिचा हात बेसिंगखाली घेतला आणि नळ चालू करून तिचा हात नळाखाली पकडला. तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का? किती भाजले वेडी, आदित्य नळाखाली तिचा हात पकडून म्हणाला. हात भाजले होते म्हणून थंड पाण्यामुळे तिला बरं वाटेल असं त्याला वाटलं. चुकून झालं, तन्वी दुखऱ्या स्वरात म्हणाली. चुकून काय झालं? आदित्यचा आवाज तिच्या काळजीनेच वाढला होता. गरम दुधाच्या पातेल्याला हात लावला. मला समजलं नाही, तन्वी म्हणाली. न समजायला तू लहान आहेस का? आणि मुळात पातेल्याला हातच का लावायचा? मला सांगितलं असतं तर मी ते केलं असतं. उगाच काही येत नसता तू होत्याचं नव्हतं केलंस. आदित्य तिच्या काळजीने तिच्यावर चिडचिड करत होता. पण तो आपल्याशी आवाज वाढवून बोलतोय, चिडचिड करतोय हे पाहून तिला रागच आला. तसंही तिला तो आवडत नव्हता आणि आता तो आपली काळजी करतोय हे तर तिला मुळीच आवडलं नाही. काही नाही झालं, सोडा माझा हात. तिने त्याच्या हातून आपला हात काढून घेतला आणि स्वतःच त्यावर फुंकर घालू लागली. मी क्रीम घेऊन येतो, म्हणत आदित्य क्रीम आणायचं म्हणून किचनमधून बाहेर निघून गेला. त्याने क्रीम आणला. पुन्हा तिचा हात हातात घेऊन त्यावर क्रीम लावणार तर तिने त्याला तिच्या हाताला स्पर्शसुद्धा करू दिले नाही ना तिने त्यावर क्रीम लावला.
तन्वी, माझ्याकडून नाही, पण तू तुझ्या हाताने तरी जखमेवर क्रीम लाव, तुला बरं वाटेल, आदित्य म्हणाला. नाही, मी ठीक आहे. एवढं काही झालं नाही. ते शिऱ्यात दूध टाकायचं राहिलं आहे, तेवढं टाकून घेते. तन्वी पुन्हा कामाला लागली. ते मी करतो. तू आधी हातावर क्रीम लावून घे आणि शांतपणे बसून घे. तुला काही करण्याची गरज नाही. जेवढं केलंस तेवढं पुरे आहे, आदित्य म्हणाला. नाही, माझं काम मी करेल आणि तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही. माझ्या जखमेवर केव्हा काय लावायचं ते मी पाहून घेईल, तन्वी म्हणाली. आय नो तुला मी आवडत नाही, पण नवरा म्हणून तुझी काळजी करण्याचा हक्क ही मला नाही आहे का? आदित्य म्हणाला. मुळात मला तुम्ही आवडतच नाहीत तर तुम्ही माझी काळजीच का करता? आणि हे हक्क वगैरे माझ्यावर गाजवायचं नाही. मला आवडत नाही, तन्वी म्हणाली. बरं, मी हक्क गाजवत नाही, पण प्रेमाने सांगतो जखमेवर क्रीम लाव. नाहीतर नंतर त्यावर फोड येतील आणि तुला आणखीन त्रास होईल, आदित्य म्हणाला. लावते, पण माझं काम पूर्ण झालं की मग लावेल, म्हणत तिने गोडाच्या शिऱ्यात दूध घातले. त्यानंतर वरून काजू, बदाम, मनुका घालून कढईवर झाकण ठेवले. गोडाचा शिरा झाला. हात भाजला होता म्हणून हातावर क्रीम लावून झालं. तिला बरं वाटलं. तुम्ही जाऊन डायनिंग टेबलावर बसा, मी शिरा घेऊन येते, तन्वी म्हणाली. तू जाऊन बस, मी शिरा आणि प्लेट्स बाहेर घेतो, आदित्य म्हणाला. नाही, तुम्ही जाऊन बसा, मी घेऊन येते, तन्वी म्हणाली. तुझ्या हाताला भाजलंय, त्यावर तू क्रीम लावला आहेस. मग आता एक हात तर तुझा बिझी आहे. मग एका हाताने तुला कढई पकडता येणार आहे का? आदित्य म्हणाला. म्हणूनच आता मी बाहेर जाऊन बसते, तन्वी म्हणाली आणि तोंड वाकडं करतच बाहेर निघून गेली. त्याने गोडाचा शिरा व दोघांसाठी प्लेट्स आणून डायनिंग टेबलवर ठेवल्या. आधी देवाला नैवेद्य दाखवले आणि मग दोघांसाठी 2 प्लेट्समध्ये शिरा सर्व्ह केला. दोघंही खायला बसले, पण पोटात शिऱ्याचा कण जाणार त्याआधीच त्याचा मोबाईल वाजला. त्याने नाव पाहिलं. त्याच्या परमपूज्य सासऱ्यांचा कॉल होता. तुझ्या बाबांचा कॉल आहे, आदित्य म्हणाला आणि चमच्याने शिरा खाणाऱ्या तिचा हात थांबला. त्यांना सांगा की मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे आणि हो, कॉल स्पीकरवर टाका, तन्वी म्हणाली. आदित्यने कॉल रिसीव्ह केला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो, शुभ सकाळ बाबा, आदित्य कॉल रिसीव्ह करत म्हणाला आणि आपल्या वडिलांना त्याला बाबा म्हणताना पाहून तिच्या भुवया उंचावल्या. शुभ सकाळ जावई बापू. बरं, नाश्ता झाला का? पलीकडून वसंतराव म्हणाले. हो, नाश्ताच करतोय. तुमच्याच मुलीने नाश्त्यात गोडाचा शिरा केला आहे, तोच खातोय, आदित्य हसून म्हणाला. अच्छा, खाताय का? बरं, मग लग्नाच्या पहिल्या दिवशी बनवलेला हा नाश्ता माझ्या मुलीने तुम्हाला भरवला की नाही? तशी रीत असते. आता तुमची परिस्थिती मला माहिती आहे, म्हणून मीच पुढाकार घेऊन सांगतोय. आता गोडाचा शिरा आधी दोघांनी एकमेकांना भरवा, अशाने प्रेम वाढतं, वसंतराव म्हणाले. कशाला? आपल्या बाबांचं बोलणं ऐकून तन्वी ओरडली. आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीला शिरा भरवायचा म्हणजे काय? कार्टे, आगाऊपणा करू नकोस. गुपचूप जावयांना एक घास शिरा भरव, तुमच्यातील प्रेम वाढेल, वसंतराव म्हणाले. असं असतं तर जगातील सर्वच नवरा बायको गोडाचे पदार्थ बनवून एकमेकांना भरवत बसले असते आणि तुम्ही या प्रेमाच्या गोष्टी करता. आईने कितीदा तुम्हाला जेवण व असले गोड पदार्थ भरवले, तुमचं प्रेम वाढलं नाही ते, तन्वी म्हणाली. कार्टे, तुझ्या जिभेला काही हाड? जावयांसमोर तू मला बोलतेस. अगं, तुला कल्पना नसेल त्यापेक्षा जास्त मी तुझ्या आईवर प्रेम करतो, वसंतराव म्हणाले. माहीत आहे किती करता, तन्वी म्हणाली. हो ना? मग आता मी सांगतो तसं कर. आत्ताच्या आत्ता जावयांना शिरा भरव. जावई, राग मानून घेऊ नका, पण ही प्रथा आहे आणि ती तुम्ही हक्काने माझ्या मुलीकडून करवून घ्या. तुमच्यातील प्रेम वाढावं एवढंच मला वाटतं, वसंतराव म्हणाले. जावई, पण मी असं काही करणार नाहीये,
तन्वी आदित्यकडे पाहत म्हणाली, निर्मला, माझी बॅग भरायला घे. जरा लेकीच्या सासरी जाऊन येतो. उरले सुरले काही खास रोमॅन्टिक कार्यक्रम आहेत, ते सगळे उरकून येतो. जाताना लवंगाचे दाणेही पुडीत बांधून दे. आहेत नाही तेवढे सर्व कार्यक्रम त्या दोघांकडून करून घेतो. तसंही आपल्याशिवाय जावयाचं कोण आहे ना? पलीकडून वसंतराव आपल्या बायकोला सांगत होते, पण त्यांचं बोलणं लक्षात घेत आदित्यच्या अंगावर लवंग ऐकून शहारा आला. तर तन्वी धुसपुसत होती. तुम्हाला इकडे येण्याची काही गरज नाही. मी यांना शिरा भरवते. आपले वडील आपल्या सासरी आल्यानंतर सर्वच कार्यक्रम आपल्याकडून करून घेतील या भीतीने ती त्याला गोडाचा शिरा भरवायला तयार झाली. पण तिचं असं मनाविरुद्ध आपल्याला शिरा भरवणे त्याला मंजूर नव्हते. नाही, राहू देत. मी असलं काही मानत नाही. तुझं तू खा, माझं मी खातो, आदित्य म्हणाला. अजिबात नाही. आधी दोघांनी एकमेकांना भरवा आणि मग तुमचं तुम्ही खा. नाहीतर मी आत्ताच 10:30ची बस पकडतो आणि तुमच्याकडे येतो, वसंतराव म्हणाले. नाही, आम्ही एकमेकांना भरवतो, तन्वी म्हणाली. हां, लवकर भरवा आणि झालं की मला सांगा, वसंतराव म्हणाले. आता त्या दोघांकडे पर्याय नव्हता. खोटं बोलायचं ठरवलं की आम्ही एकमेकांना भरवलं आहे, तर खोटं बोलणे हा दोघांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे मनावर दगड ठेवून दोघांनी एकमेकांना शिरा भरवला. अरे, झालं का तुमचं? वसंतराव म्हणाले. हो, झालं. आता तुमचं झाले असेल तर आम्ही कॉल ठेवू. नाश्त्याला किंवा जेवायला बसल्यानंतर तुम्हीच म्हणता ना की बोलायचं नाही, तन्वी म्हणाली. कधी एकदा आपला बाप फोन ठेवतो आणि आपण या संकटातून सुटतो असंच तुला वाटत असेल, नाही का? जावई, चला आता मी कॉल ठेवतो. तुम्ही नाश्ता आवरून घ्या आणि काही वाटलंच तर मला कॉल करा, वसंतराव म्हणाले. हो बाबा. वसंतरावांशी बोलून झाल्यानंतर आदित्यने कॉल कट केला आणि एक नजर तन्वीकडे पाहिलं. ती रोखून त्याच्याकडे पाहत होती. पुन्हा आपण नाश्ता किंवा जेवण करायला बसलो असता बाबांचा कॉल अजिबात रिसीव करायचा नाही. नाहीतर ते आपल्याकडून काहीही करून घेतील आणि ते मला मान्य नाही, तन्वी म्हणाली. पण हे असं लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांना गोडाचं काहीतरी भरवायचं असतं. याने प्रेम वाढतं, आदित्य म्हणाला. तुम्हीच ते प्रेम वाढवा, मला इंटरेस्ट नाही. तसंही तुम्ही मला आवडत नाहीच आहात. तन्वी पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली की तुम्ही मला आवडत नाही. आताही तेच वाक्य ऐकून त्याचं मन नाराज झालं. समोरील तिच्या हाताचा गोडाचा शिराही त्यानंतर त्याला खावा वाटत नव्हता. पण पुन्हा ती काही बोलेल म्हणून मग इच्छा नसतानाही त्याने आपल्या पुढ्यातील नाश्ता करायला घेतला.